येणाऱ्या काही काळात राज्यभर महानगरपालिकेचं बिगुल वाजेल। महायुती वर्सेस महाविकास आघाडी ही लढत होणार का? शिवसेना ठाकरे म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का? या सगळ्या प्रश्नांवर पुन्हा एक प्रश्न निर्माण होतो की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? अजितदादा आणि शरद पवार यांच्या दोन्ही पक्षांनी एकत्रित येऊन निवडणुका लढावं असं अनेक जणांनी या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत सूर धरला होता। पण येणाऱ्या महापालिकेत देखील या पक्षांनी एकत्रित लढावं असं सांगितलं जातं। त्यातच पुण्यातली गणितं ही खूप वेगळी आहेत। 2017 मध्ये 42 नगरसेवक तुमचे निवडून आले होते, त्यावेळेस राष्ट्रवादी एक संघ होती, एकत्र होती। आता जर भाजपचा सामना करायचा असेल ना तर या दोन्ही राष्ट्रवादींनी पुन्हा एकत्र येऊन पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवावी असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे। पण याला आक्षेप घेतायत ना ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप। त्यांच्या म्हणण्यानुसार दोन्ही राष्ट्रवादी येऊन जर एकत्रित लढल्या तर पुण्यात नुकसान होईल आणि असं जर झालं तर तुम्ही असं म्हणालात का की मी राजकारण सोडेल जर दोन्ही राष्ट्रवादी पुण्यात आला तर? नाही, याच्यामध्ये एक तर मुळात विषय असा आहे की पुण्यातले कार्यकर्ते दोन इतर राज्यातल्या शहरांमध्ये, जिल्ह्यामध्ये आणि पुणे शहरामध्ये फरक आहे। पुणे शहर हे आदरणीय पवारसाहेब, आदरणीय सुप्रियाताई आणि आदरणीय अजितदादांचं शहर म्हणून ओळखलं जातं। या शहरातला कार्यकर्ता या तिन्ही नेत्यांशी अटॅच होता आणि असं असताना 2 जुलै 2023ला ज्यावेळेस दादा पलीकडे गेले, भाजपबरोबर गेले, त्यावेळेस इथल्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनी आदरणीय पवारसाहेबांच्या बरोबर इमानी इतबारे राहण्याचा निर्णय घेतला आणि मागच्या 2.5 वर्ष तशा प्रकारचा या ठिकाणी आपलं कर्तृत्व करून पण दाखवलं। अशा परिस्थितीमध्ये आम्ही महायुतीशी मागच्या 2.5 वर्षात संघर्ष केलाय। आमचा तर मागच्या 20-25 वर्षाचा संघर्ष हा भाजपबरोबर कायम राहिलेला आहे। पण या परिस्थितीमध्ये या निवडणुकीकरता या ठिकाणी दादांच्या पक्षावर त्या ठिकाणी एक अल्पायुषी युती आघाडी करायची, त्या ठिकाणी काँग्रेस शिवसेनेचं वाटोळं करायचं आणि पुन्हा त्या ठिकाणी भाजपच्या मदतीला पलीकडच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून द्यायचे, हे कुठल्याही पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्याला पटणारं नाही। आणि त्याच्या पलीकडे असं आहे की मला पुणे शहराचं माहिती नाही, पण आमचा एकमेव पक्ष आहे म्हणजे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं एकमेव युनिट आहे की ज्या ठिकाणी त्यांनी उमेदवारी अर्ज मागवले। तब्बल 252 लोकांनी अनामत रकमेसहित त्या ठिकाणी अर्ज जमा केले। काल अखेर 165 जागेंकरता 252 अर्ज आलेत। अशा परिस्थितीमध्ये उद्याही त्या ज्या दोन्ही राष्ट्रवादीची एक 3-4 विधानसभेमध्ये प्रामुख्याने तेवढीच तुल्यबळ नाही का ताकद आहे, तिथं चांगल्या चांगल्या कार्यकर्त्यांचा बळी ह्या आघाडीच्या नावाखाली द्यायचा हे बरोबर होणार नाही। त्याच्यामुळे आमचं स्पष्ट म्हणणं आहे की आपली जी नॅचरल आघाडी आहे 1999 पासूनची आघाडी काँग्रेसबरोबरची आणि 2019 पासूनची महाविकास आघाडी ही कायम ठेवून आपण पुढे जावं। कारण की महाविकास आघाडी म्हणून आमच्या 2 बैठका संपन्न झाल्यात, काँग्रेसबरोबर वेगळ्या झाल्यात, शिवसेनेबरोबर झाल्यात। अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्या दोन्ही पक्षांना अचानक दगा देणं आणि एकूणच आमच्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी वाटाण्याची अक्षता देणं हे बरोबर नाही। प्रश्न हाच निर्माण होतो की जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्या तर प्रशांत जगताप काय करणार? कारण एकमेव प्रशांत जगताप असा चेहरा आहे जो ठामपणे विरोध करतोय अगदी पहिल्यापासून अजित पवारांसोबत जायला। नाही, मुळात मी सुरुवातीला सांगितलं की सन्मान्य अजितदादा हे माझे 24 वर्ष नेते राहिलेले आहेत। मान्य अजितदादांबरोबर काल आज उद्या कधी शत्रुत्व नव्हतं, स्पर्धा नव्हती, त्यांच्याबद्दल राग किंवा द्वेष नसेल हा माझा 100% दावा आहे। पण दादांची विचारधारा भाजपबरोबर गेल्यामुळे दादांबरोबर या ठिकाणी मी गेलो नाही। आज परिस्थिती तीच आहे ना, आज हे या शहरातले कार्यकर्ते आपल्याला ठामपणाने या महायुतीतल्या 3 पक्षांबरोबर लढायचंय, याच्यामुळे संघर्ष करत राहिले। आता ह्या नका तत्कालीन म्हणजे तात्विक नका सगळापणा सोडून या ठिकाणी तात्पुरत्या आघाडी करता या कार्यकर्त्यांचा बळी देणं मला अशक्य आहे। आणि म्हणून माझा स्वतःचा निर्णय असा आहे की मुळात माझे श्रद्धेय नेते आदरणीय पवारसाहेब, आदरणीय सुप्रियाताई असा चुकीचा निर्णय या शहरात घेणार नाहीत आणि घेतला मी काय त्या गोष्टीला विरोध करत बसणार नाही। त्यापेक्षा आपण आपलं राजकारण काही क्षणाकरता, काही दिवसाकरता थांबव असा निर्णय मी नक्की घेईन। राजकारण थांबवणार की पक्ष बदलणार? पक्ष बदल नाही करणार मी। थांबवलं तर राजकारण थांबेल, पण पवार साहेबांच्या नजरेत मी कधी पडणार नाही। कारण की खूप प्रलोभनं असताना, खूप नका वेगळ्या प्रकारचे धमक्यांचे मेसेज असताना मी पवार साहेबांची साथ सोडली नाही। आज जर एका महापालिकेच्या निवडणुकीसाठी मी पुन्हा एकदा सांगतो, ज्या दिवशी एक तर असा निर्णय होणार नाही 2 राष्ट्रवादी या शहरात एकत्रित लढण्याचा, पण चुकून झालाच तर पक्ष नेतृत्वावर, पक्षावर किंवा ज्यांनी हा सगळा उद्योग केलेला असेल त्यांच्यावर टीका करायची नाही। आपलं एक सिंगल ट्विट असेल की प्रशांत जगताप काही काळाकरता आपलं राजकारण थांबवलं। कंटेंट पण ठरवून ठेवलाय की हा कंटेंट टाकायचा ट्विटर आणि म्हणजे राजकीय संन्यास घ्यायचा थोडे। राजकीय कार्यकर्त्यांनी कायम अलर्ट राहायला पाहिजे। राजकीय कार्यकर्त्यांनी राजकारणामध्ये झालं तर काय होईल, ब झालं तर काय होईल याचा विचार करून स्टेटमेंट द्यावं। त्या प्रकारे प्रश्न असा आहे ना की तुम्ही आता तरी ठाम आहात की दोन्ही राष्ट्रवादी पुण्यात एकत्र येऊ नये आणि एकत्र लढू नये? मी त्या गोष्टीवर आजही ठाम आहे। त्याच्यामागचं कारण असं आहे, पुणेकरांचा रोष जो आहे ना तो महायुतीवर आहे।
तो काय फक्त देवेंद्र फडणवीसांवर भाजपवर नाही, तो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर आहे. अजितदादा दादा पालकमंत्री होते या शहराचे. इथं नाही का भ्रष्टाचारामध्ये एक नंबर लागला ह्या शहराचा अख्ख्या देशामध्ये, गुन्हेगारीमध्ये एक नंबर लागलाय या शहराचा, ट्रॅफिक जाम मध्ये जगातल्या 12,000 देशांमध्ये पुण्याचा 5वा क्रमांक लागलाय. ह्या गोष्टीला फक्त एक देवेंद्र फडणवीस जबाबदार थोडीच आहेत, महायुतीतले तिन्ही पक्ष जबाबदार आहेत. आणि जर आम्ही त्या महायुतीतल्या एखाद्या पक्षाबरोबर युती आघाडी जर केली तर मॉरली आम्हाला महायुतीवर आरोपच करता येणार नाही, कारण की महायुतीतले लोक म्हणतील की जर आम्ही जर चुकीचे कारभारी आहोत तर त्याच्यामध्ये हे पण होते. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की ह्या आरोपाची धार कमी होणे आणि कार्यकर्त्यांचं वाटोळं होणे म्हणून आम्ही नैसर्गिक जी काय आघाडी काँग्रेस आणि शिवसेनेबरोबरची तीच कायम ठेवावी. पुण्यात एकत्रित लढू नका असं तुम्ही काय साहेबांशी किंवा ताईंशी चर्चा केली की नका, हे आकडे आहेत आणि असं नुकसान होईल आपल्याला? मुळात मान्य पवार साहेब, मान्य सुप्रियाताई आणि आमचे नाही का सन्माननीय प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांनी अशा प्रकारची आघाडी करा किंवा चर्चा करा असं मला संदेशच दिला नाही. साहेब म्हणले होते भाषणात, दादा तुम्ही विसरत असाल, मुंबईच्या भाषणात साहेब म्हणले नाही, साहेबांच्या डोळ्यासमोर तसा विषयच नव्हता. त्यावेळेस मनसे पण इकडे येते आणि वंचित पण येऊ शकते या आणि किंवा आम आदमी पार्टी बरोबर पण आघाडी येऊ शकते या हेतूने साहेब म्हणले की बाबा भाजप इतर वगळता कोणी तुम्ही नका बाकीच्यांबरोबर आघाडी करू शकता, पण कुठेतरी एकनाथ शिंदेबरोबर जा किंवा अजितदादांबरोबर जा असा त्यांचा संदेश बिलकुल नव्हता. जरी डिनाय करत असाल ना, अशी पण बातमी आहे ना की दोन्ही राष्ट्रवादीचे 2 महापौर गुपित भेट झाली. आता तुमच्याकडे जे महापौर आहेत ना, तुम्ही एखाद्या अंकुशान नाही का, त्यांच्याकडे दत्तादांकडे आहेत. कोण भेटले? 2 महापौर भेटलेत का? प्रशांत जगताप कोणाला भेटलेला नाही, हा पहिला विषय. जे कोणी भेटले असतील ते प्रेमापोटी भेटले, उद्याच्या कुठल्या प्लॅनिंगपोटी भेटले, याचा खुलासा त्यांनाच करावा लागेल, कारण कार्यकर्त्यांच्या मनात आज रोष आहे. पण शहराध्यक्ष तुम्ही आहात, तुम्हाला डावलून ही बैठक झाली असं वाटतंय का तुम्हाला? मुळात असं आहे की जे भेटले असतील त्यांना या शहरामध्ये ऍक्सेस आहे, त्यांना तसा भेटण्याचा किंवा त्या ठिकाणी ऑफ दी रेकॉर्ड चर्चा करण्याचा अधिकार नक्की आहे. पण पक्ष दावणीला बांधण्याचा किंवा कार्यकर्त्यांचा वाटोळ करण्याचा अधिकार त्यांना आणि मला दोघांना नाही. त्याच्यामुळं अशा प्रकारची चर्चा मुळात करणे गरजेचंच नव्हतं. करायची होती तर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा आवाज काय आहे, इतर लोकांची म्हणजे जे इच्छुक लढवणार आहेत त्यांची भूमिका काय हे जाणून घेऊनच पुढे जायला पाहिजे होतं. त्याच्यामध्ये पुणे महानगरपालिका आता 4-5 2-3 महिन्यात निवडणुका होतील, त्यावेळेस तुम्ही एकटं जायला तयार आहात आणि आकडे जे तुम्ही हे काढले त्याच्यानुसार राष्ट्रवादीला एकटं लढण्यात फायदा आहे तुमच्या पक्षाला. 41 प्रभागांची माझ्याकडे यादी आहे की त्या राष्ट्रवादी बरोबर गेल्यानंतर सरसकट किती जे लढाऊ जिंकू शकणाऱ्या किती कार्यकर्त्यांचा बळी दिला जाऊ शकतो, बळी द्यावाच लागेल याची हडपसर आहे, खडकवासला आहे, त्याचबरोबर वडगाव शेरी आहे, त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पर्वती आहे, थोड्याफार प्रमाणामध्ये पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ आहे, ज्याच्यामध्ये क्लिअर कट कार्यकर्त्यांचा नाही का त्या ठिकाणी म्हणजे इच्छुकांचा नाही का बळी द्यावा लागेल. आणि मला असं वाटतं की त्यांनी काय चूक केली का 2 जुलै 2023 साहेबांबरोबर किंवा पार्टीबरोबर राहिले, त्यांनी जर ते थांबले जर असतील तर त्यांना त्याच वेळेस आपण सांगायला पाहिजे होतं की बाबा दादा तुम्ही जे मतदारसंघ सांगताय ना, हडपसर एक आहे, हडपसर तर तुमचं आहे, जिथं चेतन तुपे तुम्ही जर एकत्रित आला तर चेतन तुपेचा फोटो देखील तुम्हाला वापरावा लागेल प्रचारात, असं काय आहे का? मुळात विषय असा आहे की हडप सरकारांनी मागच्या 75 वर्षात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत म्हणजे 73 वर्ष 52ला पहिली निवडणूक झाली तेव्हापासून 73-74 वर्षामध्ये पहिल्यांदा विरोधी पक्षाच्या किंवा जो पराभूत झाला त्या उमेदवाराला एवढं विक्रमी मतदान केले. 1,28,000 लोकांनी प्रशांत जगतापला नाही आदरणीय पवार साहेबांच्या पुरोगामी विचाराला बळकटी देण्याकरता मतदान केले. खूप कमी मताने माझा पराभव झालाय, पण एवढं मतदान ज्या मतदारांनी केले ते मतदान नाही का या ठिकाणी मतदान केंद्रापर्यंत आणण्याकरता ज्या कार्यकर्त्यांनी कष्ट घेतलेत त्या कार्यकर्त्यांचा आणि त्या मतदारांचा अपमान करण्याचा अधिकार मला नाही असं मला नक्की वाटतं. एक शेवटचा प्रश्न दादा, जर अशी वेळ आली की तुम्हाला काही दिवसांसाठी राजकीय संन्यास घ्यावा लागेल तर कुठल्या पक्षात जाणं पसंत करायला, आणि दुसरं त्यावेळेस साहेबांना ताईंना बोलून पक्षाला रानवून ठोकणार? एक तर अशा प्रकारचा चुकीचा निर्णय होणार नाही याची मला ठाम खात्री. अगदी झालाच तर ज्या दिवशी होईल त्या दिवशी कुठल्या प्रकारची कुणावर टीका न करता, कुठल्या प्रकारची नाराजी न व्यक्त करता आपण एक सिंगल नाका लाईनचं ट्विट करावं की आपण इथं थांबतोय, अमुक कारण पुरोगामी चळवळीच्या नाका एकूणच संवर्धनासाठी ती जिवंत ठेवण्याकरता आपण काही क्षणाकरता थांबण्याचा निर्णय घेतला जाहीर करावं. कुठल्याही पक्षात जाण्याचा इरादा कालही नव्हता, आजही नाही, उद्याही नाही. आदरणीय पवार साहेबांची आणि या पक्षाची आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सेवा करावी ही माझी मानसिकता नाही. बिलकुल झालं. गेल्या अनेक वर्ष ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा हा गड होता ना पुणे महानगरपालिका, तो गड 2017 साली भाजपने हिसकावून घेतला. आता पुन्हा पुणे महानगरपालिकेच्या सगळ्याच महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या आणि पुण्यावर लक्ष यासाठीच आहे की दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्रित झाल्या तर पहिला सूर राज्यातून प्रशांत जगतापांनी आवडला होता की मी राजकीय संन्यास घेईल किंवा दोन्ही राष्ट्रवादीने एकत्रित येऊ नये. आता या सगळ्या येणाऱ्या काळात महायुती वर्सेस महाविकास आघाडी
अशा सगळ्या निवडणुका होतात का? दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येतात का? आणि जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्या तर शहराध्यक्ष जे प्रशांत जगताप आहेत, ज्यांनी 2023 मध्ये पवारांसोबत राहणं, अजितदादांना विरोध करत पवारांसोबत राहणं पसंत केलं, ते खरंच काही दिवसांचा राजकीय संन्यास घेतात का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन सचिन हंचाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे.